बॅकग्राऊंड मध्ये जाऊन काही गोष्टी सांगते मी. लक्षात घ्या, पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं. कधी झालं होतं? 1914 मध्ये सुरू झालं होतं. मग पहिलं महायुद्ध जर सुरू झालेलं आहे तर ब्रिटन दोस्त राष्ट्रांमध्ये होतं. म्हणजे ब्रिटन सोबत रशिया आहे, त्यानंतर फ्रान्स आहे, अमेरिका आहे, इटली आहे. हे दोस्त राष्ट्रांचा गट आहे, म्हणजे ज्याला आपण एलिड फोर्स असं म्हणतोय. ओके. आणि ह्या दोस्त राष्ट्रांच्या विरोधात जे होते ते कोण होते? तर ते अक्षराष्ट्र. अक्षराष्ट्र ज्याला आपण ऍक्सिस फोर्सेस म्हणतो आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रिया आहे, तुर्की आहे, त्यानंतर जर्मनी आहे, हंगेरी आहे इत्यादी. ओके. तर हे जे फोर्सेस होते म्हणजे यांच्यामध्ये जे युद्ध सुरू झालं, तर आता 3 प्रकारचे राष्ट्रवादासाठी कार्य करणारे लोक होते. प्रत्येकाला असं वाटलं की ब्रिटन जो आहे हा युद्धामध्ये गुंतलेला आहे, पहिल्या महायुद्धामध्ये गुंतलेला आहे. आपल्या भारतासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. कशा पद्धतीची सुवर्ण संधी आहे? तर ब्रिटन विरोधात कार्य करण्याची ही सुवर्ण संधी आहे. मग याच्याच धर्तीवर परदेशामधले राहणारे जे भारतीय होते त्यांनी सुरू केली गदर चळवळ. 1913च्या काळामध्ये 1914 आपण पर्टिक्युलरली घेऊया, गदर मुवमेंट सुरू झाली. ओके. त्यानंतर त्याच पद्धतीने बर्लिन कमिटी देखील त्याच काळात तयार झालेली होती, जी की युरोपमध्ये सुरू झालेली आहे. आणि भारतामध्ये सुरू झालेली आहे ती आहे होम रूल चळवळ. ओके. भारतामधली काय आहे? होम रूल चळवळ आहे. आता जहाल आणि मवाळ जे आहे त्यांचं जे कार्य आहे या होम रूल लीग साठीचं ते वेगवेगळं राहत आहे, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. पण तुम्ही एक गोष्ट जी आहे ती स्टेप बाय स्टेप कव्हर करून घ्या. ठीक आहे. मग ही जी स्वयंशासनाचा अधिकार होम रूल चळवळ, एक सेकंड, ही जी चळवळ चालू झालेली आहे तर याच्या मागे रिझन असं राहत आहे की लोकमान्य टिळक जे होते हे तुरुंगातून सुटून आलेले होते. माहिती आहे तुम्हाला याबद्दल? ओके. 1914च्या काळामध्ये ते काय तर तुरुंगातून सुटून आलेले आहे. का बरं? कारण की त्यांना 6 वर्षाचा कारावास झालेला होता. 1908 मध्ये काय झालं? 1907ची गोष्ट सगळे जणांना 1907ची गोष्ट आठवा. 1907 मध्ये काय झालं होतं? तर सुरत फूट झालेली होती. जहा आणि मावा यांच्यामध्ये ट्रिमंडस वादावादी झालेली होती आणि या वादामध्ये टिळक महाराज त्यांना संबोधलं जायचं. ओके. आणि 1907च्या सुरत अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते कोण होते? रासबिहारी घोष होते. ओके. आणि याच्यामध्ये काय झालं तर जहाल जे होते ते काँग्रेसच्या बाहेर पडले. ओके. जहाल जे झाले काँग्रेसच्या बाहेर पडले आणि त्यानंतर जे काँग्रेस होतं ते पूर्णपणे शांत झालं. ओके. काँग्रेसची जी चळवळ होती ना ती मंदावली असं म्हणायला पण हरकत नाहीये, ती तिथे शांत झालेली आहे. मग इथपर्यंतची गोष्ट क्लिअर. ओके. मग 1908च्या काळामध्ये काय झालंय? आपल्या टिळक महाराजांनी काही लेख लिहिले. लेखाचं केसरीमध्ये त्या लेखाचं नाव होतं देशाचे दुर्दैव, दुहेरी इशारा, बॉम्बगोळ्याचे रहस्य. ओके. बॉम्बगोळ्याचा अर्थ काय आहे? आणि मग हे लेख लिहिल्यानंतर ब्रिटिशांना वाटलं की टिळकांची प्रसिद्धी कुठेतरी वाढत जाईल. आणि एवढंच नव्हे म्हणून टिळकांच्या घराची झडती घेण्यात आली आणि त्यामध्ये पुन्हा त्या झडतीमध्ये ब्रिटिशांना 2 पुस्तकं देखील सापडले जे थोडेसे बॉम्ब निर्मितीशी वगैरे निगडीत होते आणि डेफिनेटली ही म्हणजे स्फोटक द्रव्यांविषयी निगडीत होते. आणि डेफिनेटली मग ही जी माहिती आहे तर ती आता कुठेतरी ब्रिटिश विरोधी होते आहे आणि हे कारण समोर करून टिळकांना शिक्षा झाली. आणि त्यांना कुठे ठेवण्यात आलं बरं? तुम्ही लोक पुढे सांगा. त्यांना कुठे ठेवण्यात आलं? तर त्यांना ठेवण्यात आलं मंडालेच्या तुरुंगात. ओके. काय ठेवलेलं आहे? मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आलं आणि त्याच ठिकाणी त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. यहाँ तक की स्टोरी ये हो गई. ओके. आणि मग इथून पुढं काँग्रेस शांत, प्रत्येक गोष्ट शांत. आणि मग 1906 वर्षांनी म्हणजे 8, 9, 10, 11, 12, 13, 14 1914 मध्ये टिळक परत आले. 1914 मध्ये पहिलं महायुद्ध जे होतं ते सुरू झालं. ओके. आणि बेझंटबाईंचं असं म्हणणं होतं, एनी बेझंट यांचं असं म्हणणं होतं की आपण काय करूया आता जहाल आणि मवाळ एकत्र येऊन काम करूया. पण नाही, त्यावेळेला मेहता होते म्हणजे फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले नव्हती यांची इच्छा की नाही टिळकांना नकोच, टिळकांना एंट्रीज द्यायची नाहीये आम्हाला म्हणजे काँग्रेसच्या कार्यामध्ये, असं त्यांचं म्हणणं होतं. मग एनी बेझंट यांचं म्हणणं होतं की बघा मिळून काम करणं जास्त बेटर आहे. यासाठी आपण काय करूया, आपण म्हणजे काँग्रेस जी आहे ही काँग्रेस का बरं फोकस करतो आहे याच्या मागचं कारण माहितीये का तुम्हाला? का फोकस केला जात आहे काँग्रेसला? लेक्चर थांबलं का आपलं?
नाही ना? लेक्चर चालू आहे ना कंटिन्यू? मला स्टॉप झाल्यासारखं वाटतंय. ओके, तर काँग्रेसला काय फोकस केलं जात आहे, कारण की काँग्रेस ना आतापर्यंत तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचली होती. मग एखाद्या गोष्टीची जर सुरुवात करायची आहे, एखादी चळवळ जर सुरू करायची आहे, तर डेफिनेटली काँग्रेस शिवाय दुसरा ऑप्शन त्या ठिकाणी नव्हता. तो बेस्ट ऑप्शन होता आणि म्हणून एनी बेझंट यांचं म्हणणं होतं की आपण एकत्रित येऊन काम केलं पाहिजे यासारखं. ठीक आहे, पण तरी ती गोष्ट होत नव्हती आणि मग सरतेशेवटी बेझंटबाईंनी सांगितलं की बघा, तुम्ही जर यासाठी तयार नसाल तर आपण एक काम करूया. आम्ही काय करतो, आम्ही वेगळी चळवळ सुरू करतो. चलो, विदाऊट काँग्रेस सुरू करते है, असा पण विचार झाला. आणि मग तुम्हाला माहिती आहे की 1916 एप्रिल 1916 मध्ये लोकमान्य टिळकांनी बेळगाव परिषदेमध्ये काय तर होम रूल चळवळ स्थापन केल्याचं जाहीर केलं. तरी पण एनी बेझंट कुठेतरी वाट बघत होत्या. ओके, की नाही थोडंसं चेंजेस होईल, काँग्रेस समित्यांची त्याला परमिशन मिळेल, किंवा काँग्रेसच्या ज्या काही वेगवेगळ्या छोट्या छोट्या शाखा आहे ना त्याच्यामध्ये तर काँग्रेसच्या ज्या काही शाखा आहेत त्याच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं त्यांचं म्हणणं होतं, पण ते काही होत नव्हतं. आणि मग शेवटी मग बेझंट सोबत एनी बेझंट सोबत जे काही कार्यकर्ते होते त्यांनी असं ठरवलं की नाही आपण काय करूया, आता आपली होम रूल लीग स्थापन करूया. आणि त्याच्यासाठी मग सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीग सुरू होते आहे, जी की डॉक्टर एनी बेझंट यांची राहते आहे. ठीक आहे, आता ना ह्या दोन्ही पण जे होम रूल लीग होत्या, म्हणजे लोकमान्य टिळकांची होम रूल लीग एप्रिल 1916 मध्ये झालेली आणि एनी बेझंट यांची होम रूल लीग सप्टेंबर 1916 मध्ये झालेली. दोघांनी पण आपले कार्य वाटून घेतले, एरियाज वाटून घेतले आणि त्यानुसार ते काम करत होते. आणि याचं कारण ज्या वेळेला विचारलं ना त्यावेळेला एनी बेझंट काय म्हणाला माहितीये का, बघा आमचं काही भांडण वगैरे नाहीये, पण आमच्यातल्या काही लोकांना टिळकांमधल्या काही लोकांचं पटत नाही आणि टिळकांमधल्या काही लोकांना आमच्यामधल्या काही लोकांचं पटत नाही. मग उगाच वादावादी करण्यापेक्षा बेटर काय आहे, आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य करतो, वेगवेगळ्या एरियामध्ये देखील कार्य करतो. तर अशा प्रकारे ही जी होम रूल लीग आहे ही कंटिन्युएशन मध्ये गेलेली आहे. राहील लक्षात सगळ्यांना? ओके, तर अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. मला स्टार्टिंग मध्ये हे